co-powered by Techno. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आपल्याबरोबर आहेत. सर, काल तुम्ही शरद पवारांची मोदी बागेमध्ये जाऊन भेट घेतली. आज तुमच्या घरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा आलेले होते. तुम्ही अजित पवार गटामध्ये नाराज आहात अशा पद्धतीची चर्चा आहे. तुम्ही शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहात का किंवा त्या संदर्भात काही चर्चा तुमची झाली? हे पहा, मी मुळात कुणावरच नाराज नाही. अजितदादांवर तर अजिबात नाही. प्रश्न असा आहे की मी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आहे. मोहोळचा विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार यापूर्वीपासून निवडून येत आलेला आहे. परंतु त्या ठिकाणी त्या भागातले जे नेते आहेत राजन पाटील यांचं आणि आमच्या लोकांचं अजिबात त्या ठिकाणी जमत नाही. म्हणून आमचा एकमेकांना विरोध आहे आणि दोघंही एका पक्षात असल्यामुळं एका मॅनामध्ये दोन तलवारी बसणं कठीण झालेलं आहे. आणि यापूर्वी पक्ष एकत्र असताना देखील राजन पाटील आणि आमच्यामध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद होतेच. परंतु ते मतभेद दूर करण्याच्या संदर्भानं पक्षपातळीवर कधी कुठला प्रयत्न झाला नाही आणि सातत्यानं आमच्या लोकांवर त्या ठिकाणी अन्याय होत गेला. वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या केसेस केल्या जाणं, लोकांना अडचणीत आणणं, कुठल्याही पद्धतीचं पदाधिकाऱ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना कसलाही न्याय न देणं, कोणाला साधी कुठली कमिटी न देणं, अशा वेगवेगळ्या कारणांनी हा जो आहे संघर्ष वाढत गेलेला आहे. त्यामुळं हे राजन पाटील हे कशाच्या जीवावर अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करतात? नुसतं आमच्याच कार्यकर्त्याच्या नाही तर मोहोळ तालुक्यातल्या आणि त्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेवरही प्रचंड मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होतो आणि हे मी पक्षाच्या वारंवार निदर्शनास आणून दिलेलं आहे. राजन पाटील ही व्यक्ती स्वतः 17 वर्षी लग्नाच्या आधी आम्हाला पोरं होतात. आम्ही खानदानी पाटील असल्यामुळं आम्हाला लग्नाच्या आधीसुद्धा मुली नासवण्याचा अधिकार आहे. आमच्या मुलांनी 17 वर्षी 302ची कलमं भोगलेली आहेत. अशा पद्धतीनं विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन करणाऱ्या, दहशतवादाचं, गुंडागर्दीचं अभिमान बाळगणारा असा व्यक्ती जो आहे तो असा पक्षात ठेवला नाही पाहिजे. एक पद जे आहे ते आता देण्यात आलं, राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना देण्यात आला. तुम्ही असं म्हणताय की पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय. अजित पवारांचं त्यांना पाठबळ आहे किंवा समर्थन आहे असं तुम्हाला म्हणायचं? अजितदादाचं पाठबळ असल्याशिवाय त्यांना ही पदं मिळू शकत नाहीत ना. यशवंत माने हा जो तिथल्या राखीव मतदारसंघातनं पुणे जिल्ह्यातला आलेला आमदार, ते काही तिथले आमचे स्थानिक नाही. यशवंत माने काही भूमिपुत्र नाही आहे, तरीसुद्धा मोहोळ तालुक्यातल्या जनतेने निवडून दिला ना त्यांना. आणि त्या यशवंत मानेच्या जीवावर किंवा त्या आमदार त्यांच्या ताब्यात असल्याच्या जीवावर ते अशा पद्धतीची विधानं करू शकतात, अशा पद्धतीची मुजोरी करू शकतात आणि त्यामुळे या व्यक्तीला पार्टीतून त्याची हकालपट्टी करायला पाहिजे आहे. परंतु सातत्यानं त्यांनाच ताकद द्यायचं काम केलं जातं पक्षातनं. मग असं असताना मग लोकांची शेवटी आमच्याकडनं पण अपेक्षा आहे. मी देखील त्या भागातनं जिल्हा परिषदला निवडून आलेलो आहे. त्यामुळं त्या भागातला हा राजन पाटलांची दहशत संपवण्याच्या करता, राजन पाटलांची गुंडागिर्दी संपवण्याच्या करता त्यांचं जे एवढ्या वर्षाचं 50 वर्षाचं जे साम्राज्य आहे ते लोकांना असं वाटतं की हे सामान्य माणसाचं राज्य इथं आलं पाहिजे, अशा हुकुमशाही लोकांचं राज्य नसलं. तुम्ही यशवंत मानेंच्या विरोधामध्ये विधानसभेला प्रचार करणार आणि त्यांच्या विरोधात मग तुमचा उमेदवार कोण असेल? तुम्ही असं म्हणताय की तुम्ही पक्षामध्ये आहात, मात्र एका महिन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. मग अशा वेळी तुम्हाला दुसरा पक्ष निवडावा लागेल किंवा मग पक्षात राहूनच वेगळी भूमिका घ्यावी लागेल? तुम्ही तुमचा राजीनामा दिलेला आहे, मात्र त्या राजीनाम्याचं काय झालं? मग नक्की पुढची भूमिका काय? मी राजीनामा देऊन 1 महिना झालेला आहे. माझा राजीनामा अद्यापर्यंत पक्षाने स्वीकारलेला नाही. काल देखील मी पवार साहेबांना भेटल्यानंतर मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निरोप आल्यानंतर मी अजितदादांना भेटायला गेलो होतो. अजितदादा आणि तटकरे साहेबांबरोबर माझी काल जवळपास 8 वाजल्यापासून ते रात्रीच्या 11:30 वाजेपर्यंत 3 तास आमची चर्चा झाली. मी त्यांना सातत्याने एकच गोष्ट सांगत होतो की एका मॅनामध्ये 2 तलवारी बसू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय त्यांना स्पष्टपणे सांगितला, याचा अर्थ की उमेश पाटील पुढच्या काही दिवसामध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जागा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षाकडे जाते याच्या संदर्भातला निर्णय अजून अद्यापर्यंत झालेला नाही. त्यामुळं आमचा उद्देश एकच आहे की राजन पाटील यांचं त्या ठिकाणची सत्ता संपुष्टात आणणं, म्हणजेच त्यांच्या आमदाराचा पराभव करणं. महाविकास आघाडीचा तुम्ही प्रचार करणार हे जवळपास निश्चित आहे. त्या ठिकाणी आता राजन पाटील हे मध्यंतरी दुसऱ्या पक्षात जायचं, तुतारीत जायचं, मशालीत जायचं असं देखील चाललं होतं.
त्यामुळं राजन पाटील ज्या पक्षामध्ये जातील त्याच्या विरोधामध्ये जो पक्ष असेल, जी आघाडी असेल, त्यांना त्यांच्यासोबत जाऊन त्या ठिकाणी राजन पाटलाचा पराभव करणं हा आमचा उद्देश आहे आणि मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून देणं हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. देशाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरीसुद्धा मोहोळ तालुका आमचा अद्यापपर्यंत पारतंत्र्यातच आहे, अद्यापपर्यंत गुलामीतच आहे आणि त्या गुलामीतून मुक्त करण्याच्या करता म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की पक्ष आणि पार्टी बाजूला ठेवायची आणि कसल्याही परिस्थितीत राजन पाटलांचा पराभव या निवडणुकीमध्ये करायचा. म्हणजे जर ती मोहोळची जागा शरदचंद्र पवार पक्षाकडे गेली तर तुम्ही शरद पवारांच्या बाजूने उभे राहाल. म्हणजे काल तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, आज तुमच्याकडं त्याच पक्षाचे खासदार तुमची भेट घेण्यासाठी येतात. म्हणजे हे स्पष्ट दिसतंय की आता तुमची भूमिका जवळपास ठरत आली आहे आणि ती जागा जर शरदचंद्र पवार पक्षाला गेली तर तुम्ही त्यांचं काम करा. एक लक्षात घ्या, ती जागा जी आहे ती पवारसाहेबांच्या पक्षाकडे आली तर आम्हाला त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या जे काही ते उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या करता आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. मी त्या भागातला एक कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य जनतेचा त्या ठिकाणी आम्ही आणि आमच्या अनेक सहकाऱ्यांवर तिथं विश्वास आहे. अनगरमध्ये जे अप्पर तहसील कार्यालय नव्यानं करण्यात आलं ते तहसील कार्यालय करण्याच्या करता ज्या पद्धतीनं ताकद लावण्यात आली, जे 12 दिवसामध्ये कार्यालय मंजूर झालं, त्यामुळं त्या समाविष्ट गावांमधली जनता प्रचंड चिडलेली आहे. मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील यांच्या विरोधामध्ये प्रचंड असा प्रकारचा प्रक्षोभ आहे. हे मी पार्टीच्या वारंवार निदर्शनास आणून दिलं आहे. अजितदादा यायच्या दिवशी मोहोळ तालुक्याने कडकडीत बंद पाळून अजितदादांना हे दाखवून दिलं की राजन पाटलाच्या विरोधामध्ये हा सगळा तालुका किती ताकदीनं एकवटलेला आहे. तरी देखील आमच्या पक्षश्रेष्ठींचे डोळे उघडत नसतील तर त्याला माझा नाईलाज आहे. आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे उमेदवारी गेली तरी काय ना, तुतारीकडे गेली तरी काय, मुद्दा हा आहे की राजन पाटलाच्या उमेदवाराचा पराभव करणं हा मुद्दा आहे. आता त्यामुळं ही माझी कृती ही पक्षविरोधी कृती ठरते, बरोबर आहे. कारण मी त्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे आणि ज्या पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे त्याच पक्षाच्या आमदाराला पाडण्याची भाषा करतो. हे पक्षाच्या दृष्टीनं हे पक्ष विरोधी कृती. तुम्ही असं म्हणालात की एका मॅनामध्ये 2 तलवारी राहू शकत नाहीत, मग उमेश पाटील पक्ष बदलतील हे जवळपास निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. अजूनही अजितदादांना वेळ आहे. त्या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब अजितदादांनी समजा अशी भूमिका घेतली की राजन पाटलाचा उमेदवार जो आहे तो रद्द करायचा, राजन पाटलाचं नेतृत्व बाजूला करायचं आणि त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये असलेला उमेदवार देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जर यशवंत मानेंची उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित झाली. कारण अजित पवारांनी भाषणामधून सुद्धा त्या पद्धतीचे संकेत दिले किंवा राजन पाटलांनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं की यशवंत मानेंचा प्रचार पुढच्या काळामध्ये करायचा. मग अशा वेळी आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे, जागावाटप 1-2 दिवसामध्ये होईल. अशा परिस्थितीमध्ये अजितदादा तातडीने निर्णय घेतील असं तुम्हाला वाटतं? तसं तर दिसत नाही आहे सध्या तरी अजिबात. कारण कालच्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांची भूमिका ती ठाम आहे. ते राजन पाटील आणि यशवंत माने यांना अंतर देऊ इच्छित नाही आहेत आणि त्यांना मलाही सोडायचं नाही आहे. त्यामुळे त्यांची देखील अजितदादांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. अजितदादांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं अजितदादांवर प्रेम आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. मुळातच आम्ही सगळे पवारसाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले लोक आहोत आणि जरी पक्षामध्ये काही वेगळेपणा निर्माण झाला असला तरीसुद्धा अंतर्गत एकमेकांच्या संदर्भानं खूप एकमेकांसाठी काही ना काही केलेलं आहे. व्यक्तिशः माझ्या जीवनामध्ये अजितदादांचं योगदान फार मोठं आहे. मला व्यक्तिगत पातळीवर आणि सार्वजनिक पातळीवर अजितदादांनी फार मोठी ताकद दिलेली आहे, ही मला नाकारता येत नाही. प्रॉब्लेम एक झालेला आहे की त्रांगडं त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामुळं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं तिथं कसल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करणं शक्य नाही. चंद्र पवार पक्षाकडून तुम्हाला ऑफर आहे? मी एवढा मोठा कार्यकर्ताही नाही, नेताही नाही आहे की पवारसाहेबांनी मला ऑफर द्यावी. पवारसाहेबांना भेटता येणं, बोलता येणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं सौभाग्य असतं आणि कुठल्याही पक्षामध्ये आपण जर काम करणारे कार्यकर्ते असो आणि मनापासून त्या ठिकाणी झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता कुठल्याही पक्षामध्ये जो आहे तो त्या पक्षासाठी उपयोगाचा असतो आणि काम करणाऱ्याकरता चांगला पक्ष देखील त्या ठिकाणी त्याच्यासाठी सोयीचा असतो. म्हणजे याचा अर्थ मग नक्की काय घ्यायचा? चांगला पक्ष आणि चांगला कार्यकर्ता म्हणजे तुमची जवळपास भूमिका ठरली असं म्हणा. काल मी पवारसाहेबांना भेटल्यानंतर आज आमच्या सोलापूर जिल्ह्याचे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आज आमचं भेटायचं ठरलं होतं. मग योगायोगानं ते पुण्यात होते, मीही पुण्यात होतो, त्यामुळं माझ्याच घरी आमची भेट झाली आणि आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर आणि एकंदरीत मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर देखील सविस्तर चर्चा केली. काल पवारसाहेबांच्या बरोबर सुद्धा सविस्तर चर्चा केली. अशीच चर्चा माझी उद्धवसाहेबांच्या सोबत सुद्धा झालेली होती. यामध्ये मी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करायचा
या संदर्भातला निर्णय अजून माझ्या स्तरावर तर मी घेतला नाही, परंतु मोहोळ तालुक्यातल्या आणि माझ्या भागातल्या अनेक कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की मी कसल्याही परिस्थितीमध्ये कुठला तरी निर्णय घ्यावा. जागा जर तुतारीकडे जाणार असेल, पवारसाहेबांच्या पक्षाकडे जाणार असेल तर पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करावा अशा पद्धतीचा आग्रह आहे. आणि बहुतेक करून माझ्या भागातल्या लोकांची श्रद्धा पवारसाहेबांवर असल्यामुळं मी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह माझ्या कार्यकर्त्यांकडून मला होतोय. आणि त्याही संदर्भानं मी काल पवारसाहेबांच्या सोबत चर्चा केलेली आहे. मी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यांच्याबरोबर देखील चर्चा केलेली आहे. निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये या बाबतीमध्ये काही ना काही घडेल असं मला वाटतं. आपण पाहतोय की येणाऱ्या काही दिवसामध्ये निर्णय जो आहे तो घडेल. मात्र पक्षप्रवेशाच्या संदर्भानं स्वतः मी शरद पवार आणि जयंत पाटलांशी बोललेलो आहे. मात्र राजन पाटील यांच्या विरोधामध्ये जर महाविकास आघाडीनं उमेदवार दिला तर त्या राजन पाटलांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करू अशी प्रतिक्रिया उमेश पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विके सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.